भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्याचा इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। एसनशी म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक। एसनशी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका। देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला उबाठा नेते गेले नाहीत, हीच का त्यांची देशभक्ती? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई। आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। नदी सुधार प्रकल्पाचं काम तुर्तास स्थगित करा। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना आदेश। तर प्रकल्पासंदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना। आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्करानं माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुफा। सहग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू।